नमस्कार। या व्हिडिओसाठी प्रश्न आहे, एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद 6 व सामान्य फरक 3 आहे, तर S27 काढा। आपल्याला इथे S27 काढण्यासाठी दिलेली कृती पूर्ण करायची आहे। तर बघा, इथे पुन्हा आपल्याला लिहून दिलेले आहे, पहिलं पद बरोबर 6, सामान्य फरक बरोबर 3, तर S27 बरोबर किती? S27 ची किंमत काढण्यासाठी आपल्याला इथे SN चं सूत्र लिहावं लागेल। तर इथे SN चं सूत्र दिलेलं आहे बघा, SN बरोबर n/2 कंसात 2a अधिक कंसात n वजा 1 कंस पूर्ण गुणिले d, हे झालं सूत्र। आता या सूत्रामध्ये आपण किमती भरूयात। SN ची किंमत आपल्याला दिलेली आहे S27, याचाच अर्थ n ची किंमत आहे 27 छेद 2 कंसात 12। आता हे 12 कसे आले, तर 2 गुणिले a आहे, a ची किंमत आहे 6 दुणे 12, त्यानंतर n ची किंमत पुन्हा 27 वजा 1 कंस पूर्ण आणि गुणिले d आहे, d ची किंमत आहे 3, म्हणून इथे आपण 3 लिहायचं। आता हा जो अपूर्णांक आहे 27/2 हा जसाच्या तसा आलेला आहे, गुणिले आणि रिकामी चौकट दिलेली आहे, म्हणजे हे सर्व कॅल्क्युलेशन जे आहे ते आपल्याला या चौकटीमध्ये लिहायचं आहे। मग हे कॅल्क्युलेशन आपण बाजूला करून पाहूयात। तर हे 12 जसेच्या तसे येतील, अधिक 27 वजा 1 उत्तर आलं 26 गुणिले 3। आता बघा इथे काय होईल, तर हे 12 जसेच्या तसे येतील, अधिक 26 त्रिक 78। आता 12 अधिक 78 उत्तर आलं 90। मग हे 90 ह्या चौकटीमध्ये येतील। आता बघा, हे 27 जसेच्या तसे आले आणि हे 45 आले। हे 45 कसे आले, तर हा जो छेदाचा 2 आहे त्याने या 90 ला भाग गेला, तर बे एके बे आणि 45 दुणे 90, म्हणून इथे 45 आले। आता आपल्याला 27 गुणिले 45 ह्याचं जे उत्तर आहे ते ह्या चौकटीमध्ये लिहायचं आहे। मग हा गुणाकार आपण बाजूला करून पाहूयात, 45 गुणिले 27, तर काय होईल बघा, तर 27 पाचा 135, त्याचे 5 लिहिले, हातचे आले 13, 27 चोक 108, 108 आणि हे 13 यांची बेरीज जर केली तर उत्तर आलं 121, म्हणजे इथे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 1215। मग इथे लिहायचं आहे 1215। तर S27 ची किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे। तर अशा पद्धतीने आपण ही कृती पूर्ण केलेली आहे। जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला आठवणीने लाईक करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत देखील शेअर करा। तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। थँक्यू।